वारंवार या संदर्भामध्ये अशा प्रकारची चर्चा होणं दुर्दैवी आहे। मात्र शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडून या संदर्भामध्ये जे सांगण्यात आले त्याच्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवायला पाहिजे। शेतकरी कामगार पक्ष हा या महाराष्ट्रातला, या मातीतला एक महत्त्वपूर्ण पक्ष आहे। काँग्रेस आणि शेकाप या दोघांची मैत्री आणि वैचारिक जे भिन्नता आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। मात्र फासिझम आज देशामध्ये आपली चरणसीमेवर असताना शेकाप सारख्या पक्षांना सोबत घेऊन चालण्याची एक भूमिका ही इंडिया अलायन्सची आहे। महाराष्ट्र प्रदेशची पण तशा स्वरूपाची एक भूमिका राहील। स्वातंत्र्याच्या आधीपासूनचा पक्ष आणि मातीशी आणि कामगारांशी त्यांची जी नाळ जी जोडलेली आहे ती फार महत्त्वाची आहे आणि अशा पक्षांची वर्तमानात आणि भविष्यात निरंतर आवश्यकता आहे। देवेंद्र फडणवीसांचं एकंदरीत पाताळयंत्री त्यांचा स्वभाव आणि मनुवाद्यांना धार्जिनं असणारी त्यांची जी भूमिका आहे आणि थेट रेशीम बागेतून ते तयार झालेले असल्यामुळे ही शिक्षण व्यवस्था पूर्ण बदलण्याकरता आणि केसांनी गळा कापण्याचं कौशल्य त्यांच्याजवळ असल्यामुळे ते या पदावर जातील ही जी शक्यता वर्तवली जाते ती काही चुकीची नाही। आणि ते तिथे गेल्यानंतर जे वैज्ञानिक सिद्धांत आहेत ते काढून त्या ठिकाणी मनुस्मृतीचे श्लोक घालण्यासाठी RSS आणि भाजपकरता सगळ्यात सोयीचा माणूस आहे। त्यामुळे प्राधान्याने त्यांचा विचार होऊ शकतो। मोदी जे आहे त्यांना मी मागच्या वेळेला त्यांचा उल्लेख दलिंदर केल्यानंतर एक वादंग उठवलं होतं। पण दलिंदर हा शब्द जो आहे तो संस्कृतमधला काय याची तेव्हा उहापोह झाला होता। मात्र आज त्याच्या पुढे जाऊन नरेंद्र मोदी जे आहे हे एप्स्टीन फाईलमधले बिलंदर आहेत हे आजचं एकंदरीत माझं वक्तव्य होतं। आणि ते वक्तव्य एप्स्टीन फाईलच्या सगळा जो लेखाजोखा जो जगात गेलेला आहे आणि त्यातून आपल्या पंतप्रधानांची जी बदनामी झाली आहे त्याच्यावर कुठलाही खुलासा आला नाही। सोबतच हरदीप पुरी जे आहेत ज्यांचा फार मोठा सहभाग त्या एप्स्टीन फाईलमध्ये आहे, अर्थात नरेंद्र मोदींचाही उल्लेख वारंवार झालेला आहे, त्यांचाही राजीनामा झाला नाही। नरेंद्र मोदींनी एक सकार शब्दही त्याबद्दल काढलेला नाही। त्यामुळे त्यांच्यावरचा संशय हा स्पष्ट सांगतो की नरेंद्र हे एप्स्टीन फाईलमधील बिलंदर आहे।